मोहोळ तालुक्यातील भीमखेडकी गावातून गच्च भरून रेती वाहून नेणारे ट्रॅक्टर दररोज धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे ही वाहतूक रॉयल्टी अथवा अधिकृत परवानगीशिवाय होत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत असून गावातून ट्रॅक्टरची ये-जा सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। भीमखेडकी गावातून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत असल्याची बाब यापूर्वीही समोर आली होती। सुमारे 2 महिन्यांपूर्वी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते। मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे बातमी प्रसिद्ध होऊनही रेती वाहतूक थांबत नसेल तर स्थानिक पातळीवर नेमके कोणाचे पाठबळ आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। गावाच्या हद्दीतून वारंवार रेतीने भरलेले ट्रॅक्टर जात असताना ग्रामपंचायतीने याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती देऊन कारवाईसाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात गाव पातळीवर ट्रॅक्टरची तपासणी किंवा संबंधित प्रशासनाकडे ठोस तक्रार करण्यात येत आहे का याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे। ग्रामपंचायत प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे। महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची। रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, रॉयल्टी तसेच इतर नियमांचे पालन झाले आहे की नाही याची तपासणी संबंधित महसूल व खनिकर्म यंत्रणेने करणे आवश्यक आहे। गावातून दररोज अशा प्रकारे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत असेल तर संबंधित वाहनांची कागदपत्रे तपासून वाहतूक वैध आहे की अवैध हे स्पष्ट करणे गरजेचे आहे। कारवाईच्या नावाने केवळ कागदी घोडे नको। भीमखेडकीतील रेती वाहतुकीचा प्रश्न केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। 2 महिन्यांपूर्वी प्रश्न उपस्थित झाला, बातमीही प्रसिद्ध झाली, तरीही जर आजही ट्रॅक्टर सर्रास धावत असतील तर प्रशासनाच्या कारवाईचा नेमका परिणाम काय असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। गावातून होणाऱ्या रेती वाहतुकीची तातडीने तपासणी करावी, संबंधित ट्रॅक्टरची कागदपत्रे व रॉयल्टी तपासावी आणि नियमबाह्य वाहतूक आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान संबंधित ट्रॅक्टर धारकांकडे वैध परवाने व रॉयल्टी असल्यास प्रशासनाने ते स्पष्ट करावे, अन्यथा विनापरवाना वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी अशी ग्रामस्थांची भूमिका आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख।